Okay, hello, very everyone. I hope that everything is very good, very excellent. So, as usual, we will start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy city of God to give us more power and more energy to get stability and development in our lives. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Shivah Tasya Vitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Grab your hand and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. ओके सो टेन्सेस नावाच्या सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. पोझिशन संपूर्ण व्यवस्थित कव्हर केलं. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन. पोझिशन हा पुढचा टॉपिक आपण घेतलेला आहे. कालच आपण पोझिशन या विषयावर पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन आणि फ्युचर पोझिशन अशा पद्धतीने संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्थित लक्ष केंद्रित केले. आता एक्सक्लुझिव्हली एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त प्रेझेंट पोझिशन याच्यावर आपण चर्चा करत आहोत. मग टेन्सेस नावाची कॉन्सेप्ट जी बोली भाषेमध्ये अत्यंत महत्वाची आहे, अतिशय महत्वपूर्ण आणि गरजेची गोष्ट समजली जाते. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असे तीनही प्रकार याच्यामध्ये येतात. पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 6 उपप्रकार प्रत्येक टेन्सच्या अंतर्गत येतात. अनंत काळात ज्या वास्तवामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत त्याची माहिती वर्णन करायची असेल तर पास्टचा वापर होतो. अनंत काळ पुढे जे घडायचंय ते घडणार आहे, जे होणार आहे त्याच्यासाठी फ्युचर पोझिशनचा वापर होतो. नाही तर वर्तमान काळात जे अस्तित्वात आहे त्याच्यासाठी प्रेझेंटचा वापर होतो. आणि पोझिशन व्यक्ती काय होता, काय आहे, काय आहे, काय काय असेल. पोझिशन व्यक्तीकडे काय होतं, आता काय आहे, त्याच्याकडे काय असेल. सिंपल मध्ये त्याने काय केलं, तो रोज काय करतो, तो पुढे काय करेल. कंटिन्युअस मध्ये तो काय करत होता, आता काय करत आहे, पुढे काय करत असेल. परफेक्ट मध्ये त्याने काय केलेलं होतं, आता सध्या काय केलेलं आहे आणि पुढे त्याने काय केलेलं असेल. परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तो काय करत आलेला होता, आत्ता काय करत आलेला आहे, पुढे जाऊन काय करत आलेला असेल. ह्या अर्थाने या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो. पास्ट पोझिशन वॉज व होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असतील, असणार, असशील. पास्ट पोझिशन हॅड कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू करतो, करते, करतात. सिंपल फ्युचर शाल, विल, विल वन करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी करत होता, करत होती, करत होतं, करत होते. प्रेझेंट कंटिन्युअस ॲमिजार आय एन जी करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आय एन जी करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड पास्ट पार्टिसिपल केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज पास्ट पार्टिसिपल केलेला आहे, केलेले आहे, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट शाल हॅव, विल हॅव पास्ट पार्टिसिपल केलेले असेल, केलेले असतील, केलेले असणार, केलेले
असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करत आलेलं होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी करत आलेलो आहोत, करत आलेली आहे, करत आलेली आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आय एन जी करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेले असतील. आता एक्सक्लुझिव्हली प्रेझेंट पोझिशन वर्तमानकालीन मालकीबद्दल आपण चर्चा करतो आहोत. मग याच्यामध्ये बोलायचं झालं तसंच माझ्याकडे होतं, माझ्यापाशी होतं, माझ्याजवळ होतं. माझ्याकडे आहे, माझ्यापाशी आहे, माझ्याजवळ आहे, मला आहे. आय हॅव. माझ्याकडे, आमच्याकडे आहे, आमच्यापाशी आहे, आमच्याजवळ आहे. वी हॅव. तुझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, तुझ्यापाशी आहे, तुमच्यापाशी आहे, तुम्हाला आहे, तुला आहे, याला यू हॅव. त्याच्याकडे आहे, त्याच्यापाशी आहे, त्याच्याजवळ आहे, त्याला आहे, ही हॅज. तिच्याकडे आहे, तिच्यापाशी आहे, तिच्याजवळ आहे, तिला आहे, शी हॅज. याच्याकडे आहे, याच्यापाशी आहे, याच्याजवळ आहे, याला आहे, इट हॅज. राजकडे आहे, राजपाशी आहे, राजजवळ आहे, राजला आहे, राज हॅज. आशाकडे आहे, आशापाशी आहे, आशाजवळ आहे, आशाला आहे, आशा हॅज. काकाकडे आहे, काकापाशी आहे, काकाजवळ आहे, काकाला आहे, अंकल हॅज. काकूकडे आहे, काकूपाशी आहे, काकूजवळ आहे, आंटी हॅज. त्यांच्याकडे आहे, त्यांच्यापाशी आहे, त्यांच्याजवळ आहे, त्यांना आहे, दे हॅव. मग इथे जर पाहायला गेलं प्रेझेंट पोझिशन वर्तमान काळातली मालकी, तर रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली. तुमच्या पिन पुस्तक जे दिलेलं आहे त्याच्यामधली जी वाक्य आहे काळजीपूर्वक त्याच्यावर नजर घ्या आणि अगदी मोठ्याने ते स्वतंत्रपणे वाचा. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली अँड कॅच द मिनिंग बाय. त्याचा जो पॅटर्न आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये काय वापरलं गेलंय, सिक्वेन्स काय येतोय, अर्थ काय, तो पॅटर्न लक्षात घ्या आणि त्याच्या पाठीमागे दडलेला जो अर्थ आहे तो अर्थ देखील समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. रिमेंबर दॅट हिअर द यूज ऑफ हॅव अँड हॅज बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघांच्या मध्ये वापरला जाणारा हॅव आणि हॅज याचा वापर व्यवस्थित करा आणि समजावून घ्या. मग याच्यामध्ये एव्हरी ह्युमन हॅज ग्रेट पॉवर. प्रत्येक माणसाकडे एक महान शक्ती. वी हॅव एन्शियंट हेरिटेज. आमच्याकडे किंवा आपल्याकडे प्राचीन वारसा आहे. इंडिया हॅज बेस्ट कल्चर. भारताकडे सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. स्वामीजी हॅड लॉर्ड ऑफ डिसायपल. स्वामीजी हॅज लॉर्ड ऑफ डिसायपल. स्वामीजींना खूप शिष्य आहेत. दे हॅव फायनान्शियल पॉवर. त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे. ईशा हॅज क्रेडिट कार्ड. ईशाकडे क्रेडिट कार्ड आहे. एअर इंडिया हॅज 33 एरोप्लेन्स. एअर इंडिया जवळ 33 विमानं आहेत. दिस हॉटेल हॅज लक्झरियस रूम. या हॉटेलला प्रशस्त अशा खोल्या आहेत. मनोज हॅज MBA डिग्री. मनोजकडे MBA ची पदवी आहे. दे हॅव 10 इयर्स एक्सपिरियन्स. त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. हितेश डज नॉट हॅव आयडिया अबाउट इट. आता निगेटिव्ह करतोय तर आपण डज नॉट वापरतोय, डू नॉट वापरतोय, याच्यावर लक्ष द्या. हितेशला याबाबत कल्पना नाही. दे डू नॉट हॅव गुड जॉब. त्यांच्याकडे चांगली नोकरी नाही. राधिका डज नॉट हॅव एनी बुक. राधिकाकडे कोणतंही पुस्तक नाही. आय डू नॉट हॅव मोबाईल फोन. माझ्याकडे मोबाईल फोन नाही. शी डज नॉट हॅव पासपोर्ट. तिच्याकडे पासपोर्ट नाही. वी डू नॉट हॅव सिस्टर. आम्हाला बहीण
नाही. यू डू नॉट हॅव ॲटिट्यूड. तुझ्याकडे दृष्टिकोन नाही. मनाली डज नॉट हॅव डॉक्युमेंट्स. मनालीकडे कागदपत्र नाही. आय डू नॉट हॅव मास्टर की ऑफ कार. माझ्याकडे गाडीची मास्टर की नाही. शी डज नॉट हॅव पार्टी विअर ड्रेसेस. तिच्याकडे पार्टी लायक कपडे नाहीत. डू यू हॅव टाइम नाऊ. तुझ्याकडे आता वेळ आहे का? डज युअर बॉस हॅव BMW. तुमच्या साहेबांकडे BMW आहे का? डू वी हॅव गुड इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्याकडे चांगलं साधन सामुग्री आहे का? आता इथे लक्षात घेण्याजोगे आहेत की आपण डू नॉट डज नॉटचा वापर जसा करत होतो तसं डू डजने आता सुरुवात करतोय. डज बिल्डिंग हॅव लिफ्ट. इमारतीला ऊर्ध्ववाहिका आहे का? डू यू हॅव मनी नाऊ. तुझ्याकडे आता पैसे आहेत का? डू यू हॅव MCA डिग्री. तुमच्याकडे MCA ची पदवी आहे का? डज शी हॅव वॉटर बॉटल. तिच्याकडे पाण्याची बाटली आहे का? डज इन्स्पेक्टर हॅव सर्च वॉरंट. इन्स्पेक्टरकडे सर्च वॉरंट आहे का? डू दे हॅव एक्सपिरियन्स. त्यांच्याकडे अनुभव आहे का? डू यू हॅव एनी प्रूफ अगेन्स्ट हिम. तुझ्याकडे पुरावा तुझ्याकडे त्यांच्या विरोधात पुरावा आहे का? डज राकेश हॅव इंटरेस्ट इन फिल्म. राकेशला चित्रपटात रस आहे का? डज दॅट कॉलेज हॅव गुड लायब्ररी. त्या महाविद्यालयाला चांगले ग्रंथालय आहे का? हू हॅज माय नोटबुक. माझी वही कोणाकडे आहे? वाय डू यू हॅव दोज थिंग्स. तुझ्याकडे त्या वस्तू का आहेत? व्हॉट डू वी हॅव टू फाईट विथ देम. आपल्याकडे त्यांच्याशी मारामारीसाठी काय आहे? हू हॅज माय मोबाईल फोन. माझा मोबाईल फोन कोणाकडे आहे? हुच क्रेडिट कार्ड डू यू हॅव. तुझ्याकडे कोणाचं क्रेडिट कार्ड आहे? हाऊ मेनी कार्स डू यू हॅव. त्यांच्याकडे किती कार्स आहेत? विच बाईक डू यू हॅव. तुझ्याकडे कोणती बाईक आहे? व्हॉट काइंड ऑफ द कलर डज शी हॅव. तिच्याकडे कोणत्या प्रकारचे रंग आहेत? व्हॉट फॅसिलिटी डज कंपनी हॅव. कंपनीकडे कोणत्या सुविधा आहेत? विच मूवीज तिकीट डू यू हॅव. तुझ्याकडे कोणत्या चित्रपटाचे तिकीट आहे? हू हॅज दोज डॉक्युमेंट. ते कागदपत्र कोणाकडे आहेत? व्हॉट मटेरियल डस ही हॅव फॉर स्टडी. अभ्यासासाठी त्याच्याकडे कोणतं साहित्य आहे? आता ह्या ठिकाणी हॅव हॅज आणि ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट हॅव हॅज आणि ऑब्जेक्ट याचा वापर होतोय. निगेटिव्ह वाक्य करताना मात्र आय वी यू यू दे साठी डू चा वापर आणि ही शी इट नेम नाउन साठी मात्र डजचा वापर आणि डू डजचा भेद केल्यानंतर पुन्हा हॅव आणि हॅजचा भेद करण्याची आवश्यकता नाहीये. मग हाच पॅटर्न पुढेही येस नो टाईप मध्ये पाहायला मिळतो. डू डज ने सुरुवात होते. डू आय वी यू यू दे साठी ही शी एक नेम नाउन साठी डज आणि डू डजचा जर आपण फरक लक्षात घेतला तर हॅव हॅज निर्माण होणार नाही. पुढे फक्त हॅवच येईल. आणि येस नो टाईप जर जमलं तर WH मध्ये WH डू डज सब्जेक्ट हॅव आणि ऑब्जेक्ट असं सूत्र तयार होईल. मग आता आपण अफर्मेटिव्ह निगेटिव्ह येस नो टाईप आणि WH ची जी वाक्य पाहिली आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याचाच वापर केला गेल्याचं दिसतंय, जाणवतंय किंवा समजून येतंय. बरोबर. प्रेझेंट पोझिशन वर्तमान काळातली मालकी. हॅव हॅज आणि ऑब्जेक्ट प्रेझेंट पोझिशन मध्ये वापरलं जातं. मग वर्तमान काळातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे असणाऱ्या वस्तूबद्दल त्याची संबंधित असलेल्या नातेवाईक नात्या संबंधाबद्दल त्याला असलेल्या अवयवाबद्दल त्या व्यक्तीकडे असलेली माहिती असेल, ज्ञान असेल, कौशल्य असेल, कला असेल, त्या विशिष्ट गोष्टीप्रती स्वारस्य असेल इत्यादी बाबत जर आपल्याला चर्चा करायची असेल वर्तमान काळातल्या तर त्याच्यामध्ये ह्या काळाचा वापर म्हणजे प्रेझेंट पोझिशनचा वापर हमखास केला जातो. म्हणजे काय?
आपण व्यवहारात बोलत असता नाही का, कोणाकडे आहे, कोणापाशी आहे, कोणाजवळ आहे, किती संकेत आहे, कोणत्या गोष्टी आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, कोणत्या क्वालिटीच्या आहे, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, कोणाकडे काय काय गोष्टी आहेत, या प्रश्नाची उत्तर आपल्याला काळात सापडत. या काळात कोणत्याही प्रकारच्या क्रियापदाचा, कृतीचा वापर केला जात नाही. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघांना जोडणारा जुळा टू बी फाउंड हा हॅव हॅजच्या रूपाने जोडला जातो. मग इथे जर आपण प्रेझेंट पोझिशनचं पाहिलं, त्याच्यामध्ये व्याकरणात्मक दृष्टिकोनातून रचना कशी तयार केली होती, आय, वी, यू दे साठी हॅवचा वापर, तर ही, शी, इट, नेम, नाउन साठी हॅजचा वापर केला जातो. वाक्यात कोणत्याही प्रकारची क्रिया किंवा कृती वापरली जात नाही आणि वाक्य निगेटिव्ह यस नो टाईप आणि डब्ल्यू एच असेल तर डू डजचा हमखास वापर होतो. डू डजचा वापर झाला रे झाला की मात्र मग हॅव आणि हॅजचा फरक होत नाही. तिथे हॅव हा स्थिर राहतो. जसं फॉर एक्झाम्पल समजून घेऊया अफर्मेटिव्हची वाक्य जी आहेत ती, आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे. वी हॅव अ कार, आमच्याकडे कार आहे. यू हॅव कार, तुझ्याकडे कार आहे. यू हॅव अ कार, तुमच्याकडे कार आहे. ही हॅज कार, त्याच्याकडे कार आहे. शी हॅज अ कार, तिच्याकडे कार आहे. इट हॅज कार, याच्याकडे कार आहे. राज हॅज कार, राजकडे कार आहे. आशा हॅज कार, आशाकडे कार आहे. ब्रदर हॅज कार, भावाकडे कार आहे. बॉस हॅज कार, साहेबांकडे कार आहे. दे हॅव कार, त्यांच्याकडे कार आहे. त्यानंतर नकारात्मक किंवा निगेटिव्ह वाक्य तयार करायचे असतील तर आय डू नॉट हॅव, आय डू नॉट हॅव, आय डू नॉट हॅव बाईक, माझ्याकडे बाईक नाहीये. वी डू नॉट हॅव अ बाईक, आमच्याकडे बाईक नाहीये. यू डू नॉट हॅव अ बाईक, तुझ्याकडे बाईक नाहीये. यू डू नॉट हॅव बाईक, तुमच्याकडे बाईक नाहीये. ही डज नॉट हॅव, डज वापरलाय बरोबर. ही डज नॉट हॅव अ बाईक, त्याच्याकडे बाईक नाहीये. शी डज नॉट हॅव अ बाईक, तिच्याकडे बाईक नाहीये. राज डज नॉट हॅव अ बाईक, राजकडे बाईक नाहीये. आशा डज नॉट हॅव अ बाईक, आशाकडे बाईक नाहीये. ब्रदर डज नॉट हॅव अ बाईक, भावाकडे बाईक नाहीये. बॉस डज नॉट हॅव बाईक, साहेबांकडे बाईक नाहीये. ते डू नॉट हॅव बाईक, त्यांच्याकडे बाईक नाहीये. बरोबर. डू आय हॅव, मग आता या ठिकाणी आहे का येस नो टाईपची वाक्य आपण तयार करतोय. डू आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे का. डू वी हॅव अ कार, आमच्याकडे कार आहे का. डू यू हॅव अ कार, तुझ्याकडे कार आहे का. डू यू हॅव कार, तुमच्याकडे कार आहे का. डज ही हॅव अ कार, त्याच्याकडे कार आहे का. डज शी हॅव अ कार, तिच्याकडे कार आहे का. डज इट हॅव अ कार, ह्याच्याकडे कार आहे का. डज राज हॅव अ कार, राजकडे कार आहे का. डज आशा हॅव अ कार, आशाकडे कार आहे का. डज ब्रदर हॅव अ कार, भावाकडे कार आहे का. डज बॉस हॅव अ कार, साहेबांकडे कार आहे का. डू दे हॅव अ कार, त्यांच्याकडे कार आहे का. आता येस नो टाईप जर तुम्हाला जमलं तर डब्ल्यू एच ची वाक्य जमायला तर अजिबातच अवघड नाहीये. मग इंटरेगेटिव्ह मध्ये डब्ल्यू एच ची वाक्य जसं हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव राईट नाव, तुझ्याकडे आता किती सध्या पुस्तकं आहेत. हु हॅज दोज रेअर बुक्स ऑफ सायकोलॉजी, ते दुर्मिळ मानसशास्त्राची पुस्तकं कोणाकडे आहेत. हुज कार डज शी हॅव, तिच्याकडे कुणाची कार आहे. व्हॉट डू दे हॅव फॉर दिस ऑनलाईन बिझनेस, त्यांच्याकडे या ऑनलाईन बिझनेस साठी काय आहे. वाय डज रमाकांत हॅव थ्री मोबाईल फोन्स, रमाकांतकडे 3 मोबाईल फोन का आहेत. हाऊ मच मनी डज ही हॅव फॉर शॉपिंग, खरेदीसाठी खरेदीदारीसाठी त्यांच्याकडे किती पैसे आहेत. मग आपण प्रेझेंट पोझिशनचा वापर व्यवहारात कसा करतोय त्याचं ओपनिंग सिच्युएशन बघा. जसं फॉर एक्झाम्पल, मिस्टर गुजराल इज रिच पर्सन, गुजराल अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे. गुजराल फॅमिली इज व्हेरी हॅपी फॅमिली, गुजराल कुटुंबीय अतिशय आनंदी कुटुंबीय आहे. दे हॅव ह्यूज प्रॉपर्टी, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. दे हॅव बिग बंगलो, त्यांच्याकडे एक मोठा बंगला आहे. दॅट बंगलो हॅज 25 रूम्स, त्या बंगल्याला 25 खोल्या आहेत. अँड द बंगलो हॅज बिग गार्डन, त्या बंगल्याला अतिशय मोठं प्रशस्त असं गार्डन देखील आहे. दे हॅव मेनी कार्स, त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत.
अँड दोज ऑल कार्स हॅव गुड फॅसिलिटीज. त्या सगळ्या गाड्यांना खूप चांगल्या सुखसुविधा आहेत. अँड वन ऑफ देम हॅज ऑल मॉडर्न ऍक्सेसरी. आणि त्यातली एक गाडी इतकी आधुनिक आहे, त्याला सगळ्या प्रकारच्या सुखसोयी, आरामदायक सुविधा प्राप्त आहे, ज्या आधुनिक आहेत. दे हॅव अकाउंट इन ऑल बँक. त्यांच्या सगळ्या बँकांमध्ये जे आहेत ना खातं आहेत. एव्हरी अकाउंट हॅज मोर दॅन 1 लाख बॅलन्स. प्रत्येक अकाउंटला 1 लाखापेक्षा जास्त बॅलन्स आहेत. अँड एसबीआय अकाउंट हॅज 1 crore 90 lakh. आणि एसबीआय जे आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट, त्याच्यामध्ये मात्र 1,90,00,000 रुपये आहेत. दे हॅव 15 इंडस्ट्रीज. त्यांच्याकडे 15 उद्योग समूह आहेत. द गुजराल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हॅज मोर दॅन 55,000 एम्प्लॉईज. संपूर्ण गुजराल ग्रुप ऑफ इंडस्ट्री आहे, त्यांच्याकडे 55,000 त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी, कामगार आहेत. अँड एव्हरी एम्प्लॉई हॅज गुड क्वालिफिकेशन. प्रत्येक कर्मचारी, कामगाराकडे अतिशय चांगली गुणवत्ता आहे, अतिशय चांगली शैक्षणिक पात्रता देखील आहे. आता हे सगळंच्या सगळं जे आपण पाहिलं, ते कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे. त्या गुजरालांकडे काय काय आहे, गुजराल ग्रुपकडे काय काय आहे, गाडी, बंगला आहे, फॅसिलिटीज आहे, कर्मचारी आहे, उद्योग समूह आहेत. हे सगळ्या गोष्टी वापरायच्या कशा आहेत त्यामधल्या. आता मल्टी युटिलिटी कशी आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रात, वर्तमानकालीन मालकीची बहुउपयोगिता. अबाउट प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये असलेल्या वस्तू, थिंग्स, प्रेझेंट मध्ये असलेली रिलेशन, प्रेझेंट मध्ये असलेली इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, ऑर्गन कुठले अवयव आहे, नॉलेज कुठल्या गोष्टीचं ज्ञान आहे, इंटरेस्ट कुठल्या गोष्टीचं स्वारस्य आहे, स्किल कुठल्या गोष्टीचं कौशल्य आहे, आर्ट कुठल्या गोष्टीची कला आहे. या सगळ्या गोष्टी या प्रेझेंट मध्ये वापरता येतील. मग प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ द थिंग्स, वर्तमान काळ वस्तूची गोष्टीची माहिती. मग प्रेझेंट मध्ये वर्तमान काळातली जी वस्तू आहे मग ती लिक्विड फॉर्मॅट मधली असेल, सॉलिड मधली असेल किंवा गॅसेड फॉर्म मध्ये असेल, त्या सगळ्यांसाठी. ही हॅज 2 बाईक. त्याच्याकडे 2 बाईक आहे. महाराष्ट्र हॅज लॉट ऑफ मनी. महाराष्ट्राकडे भरपूर पैसे आहेत. नाव वी हॅव नायट्रोजन गॅस सिलेंडर. आता आमच्याकडे नायट्रोजन गॅसचे सिलेंडर आहे. आय जस्ट हॅव 1 नोटबुक अँड 1 पेन. माझ्याकडे फक्त एक वही आणि एक पेन आहे. शेखर हॅज 2 बंगलो इन मुंबई सिटी. मुंबई शहरामध्ये शेखरकडे 2 बंगले आहेत. इंडिया हॅज 36 राफेल एअरक्राफ्ट. भारताकडे 36 राफेलची विमानं आहेत. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ रिलेशनशिप, वर्तमान काळातील संबंध व नातेवाईकांची माहिती सांगण्यासाठी प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ रिलेशनशिप, प्रेझेंट रिलेशनशिप, सोशल रिलेशनशिप, पर्सनल रिलेशनशिप, प्रोफेशनल रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. उदाहरणार्थ करीम चाचा हॅज 3 वाईफ्स. करीम चाचांना 3 पत्नी आहेत. प्रकाश हॅज हँडसम सन. प्रकाशला एक देखणा मुलगा आहे. आय हॅव 8 पार्टनर इन दिस प्रोजेक्ट. मला ह्या प्रकल्पात 8 भागीदार आहेत. यू हॅव व्हेरी नाईस पॅरेंट्स इन लॉ. तुला खूप चांगले सासू सासरे आहेत. आवर कंपनी हॅज एज्युकेटेड एम्प्लॉईज. आमच्या प्रमंडळाकडे सुशिक्षित कर्मचारी आहेत. शी हॅज रिच बॉयफ्रेंड. तिला एक अतिशय श्रीमंत प्रियकर आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत जर त्याच्यानंतर मग प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ समथिंग, वर्तमान काळातली माहिती सांगायची असेल, पर्सनल इन्फॉर्मेशन, बिझनेस इन्फॉर्मेशन, पॉलिटिकल इन्फॉर्मेशन किंवा करंट अफेअर्स इन्फॉर्मेशन. आय हॅव इन्फॉर्मेशन ऑफ हेल्थ इन्शुरन्स. माझ्याकडे आरोग्य विमाची चांगली माहिती आहे. वी हॅव डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ यू. आमच्याकडे तुमची सविस्तर माहिती आहे. यू हॅव गुड इन्फॉर्मेशन ऑफ एमपीएससी. तुला एमपीएससी ची चांगली माहिती आहे. दे हॅव ऑल इन्फॉर्मेशन ऑफ सेक्युलरिझम. त्यांना धर्मनिरपेक्षतेची सगळी माहिती आहे. गणेश हॅज इन्फॉर्मेशन ऑफ दिस मोबाईल रिपेअरिंग. गणेशला या मोबाईल रिपेअरिंगची सगळी माहिती आहे. शी हॅज अ डीज इन्फॉर्मेशन ऑफ कॉस्मेटिक. तिला सौंदर्य प्रसाधनाची सखोल माहिती आहे. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स, वर्तमान काळाच्या अवयवांची माहिती. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गन, वर्तमान काळातले अवयव, त्या अवयव काय आहेत, किती प्रमाणात आहेत, कोणते आहेत त्याची माहिती. सेन्सरी ऑर्गन असतील, ऍक्शन ऑर्गन असेल, इंटरनल ऑर्गन असेल किंवा एक्सटर्नल ऑर्गन असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात.
ऑक्टोपस हॅज 3 हार्ट्स. ऑक्टोपसला 3 हृदय असतात. ओन्ली एलिफंट हॅज अ ट्रंक. सगळ्या जंगली प्राण्यांमध्ये फक्त हत्तीलाच सोंड असते. लॉर्ड शिवशंकर हॅज 3 आईज. भगवान शिवशंकरांना 3 डोळे आहेत, त्रिनेत्र आहेत. यू हॅव लॉंग मुस्टॅच. तुला लांब मिशी आहे. स्पायडर हॅज 8 लेग्स. कोळी किड्याला 8 पाय असतात. लॉर्ड ब्रह्मा हॅज 4 हेड. भगवान ब्रह्मदेवांना 4 डोके, 4 मुख आहेत. अवयवाबद्दल पाहिलं. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ नॉलेज. वर्तमान काळातल्या ज्ञानाची माहिती जर द्यायची असेल तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ नॉलेज, वर्तमान काळातील ज्ञानाची माहिती. मग इकॉनॉमिकल इन्फॉर्मेशन असेल, लिटरेचर रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, हिस्ट्री रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड, जॉग्राफी, जगातल्या कुठल्याही गोष्टीची अगदी सविस्तर व्यावहारिक वापरता येईल अशी माहिती जी आहेत ना, तिला ज्ञान म्हटलं जातं. नॉलेज. मग प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ नॉलेज. ही हॅज नॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याला अभियांत्रिकी क्षेत्रातलं ज्ञान आहे. हिना हॅज नॉलेज ऑफ कॉमर्स. हिनाला वाणिज्य शाखेचं ज्ञान आहे. शी हॅज नॉलेज ऑफ मेडिकल सायन्स. तिला आरोग्य विज्ञानाचं ज्ञान आहे. यू हॅव नॉलेज ऑफ लिटरेचर. तुला साहित्य क्षेत्रातलं ज्ञान आहे. चिराग हॅज नॉलेज ऑफ सायकॉलॉजी. चिरागला मानसशास्त्राचं ज्ञान आहे. दे हॅव नॉलेज ऑफ गीता. त्यांना गीतेचं ज्ञान आहे. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ इंटरेस्ट. वर्तमान काळातील स्वारस्याची माहिती. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ इंटरेस्ट, वर्तमान काळातील स्वारस्यांची माहिती. इन स्पोर्ट, इन रीडिंग, इन फिल्म, इन कुकिंग, इन पॉलिटिक्स, याही प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. कुठल्या गोष्टीचं स्वारस्य आहे, कुठल्या गोष्टीचं रस आहे. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ इंटरेस्ट. आय हॅव इंटरेस्ट इन क्लासिकल सॉंग. मला शास्त्रीय गीतामध्ये भयंकर रुची आहे. लक्ष्मी हॅज इंटरेस्ट इन ऍक्टिंग. लक्ष्मीला अभिनयात स्वारस्य आहे. शी हॅज इंटरेस्ट इन फॅमिली सिरियल. तिला कौटुंबिक मालिकांमध्ये प्रचंड रुची आहे. यू हॅव इंटरेस्ट इन फिलॉसॉफी. तुला तत्वज्ञान या क्षेत्रात फार चांगली रुची आहे. धनराज हॅज स्पेशल इंटरेस्ट इन डान्स. धनराजला नृत्यामध्ये विशेष रस आहे. दे हॅव इंटरेस्ट इन फार्मिंग. त्यांना शेती करण्यामध्ये आवड आहे. कृषी क्षेत्रामधली आवड आहे. प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑफ स्किल. वर्तमान काळातील कौशल्याची माहिती सांगितली जाते. सॉफ्ट स्किल असेल, हार्ड स्किल असेल किंवा टेक्निकल स्किल म्हणजे तांत्रिक कौशल्य असेल. बघा, ही हॅज गुड काउन्सिलिंग स्किल. त्याच्याकडे चांगलं समुपदेशनाचं कौशल्य आहे. सारिका हॅज मेनी सॉफ्ट स्किल. सारिकाला खूप सौम्य कौशल्य आहेत. दे हॅव एक्सलंट पब्लिक स्पीकिंग स्किल. त्यांना सर्वोत्कृष्ट असं वक्तृत्व कौशल्य प्राप्त आहे. वी हॅव टीचिंग स्किल. आमच्याकडे शिकण्याची कौशल्य आहे, शिकवण्याची कौशल्य आहे टीचिंग. शिवम हॅज गुड सिंगिंग स्किल. शिवमकडे फार चांगलं गायनाचं कौशल्य आहे. यू हॅव लिडरशिप स्किल. तुझ्याकडे नेतृत्व कौशल्य आहे. आय हॅव हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. मग इथं पाहायला गेलं तर आय हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. We have contact number of president. You have contact number of president. They have contact number of president. He has contact number of president. She has contact number of president. Raj has contact number of president. मग इथं पाहायला गेलं तर आय हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. माझ्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहेत. वी हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. आमच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहेत. यू हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. तुमच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहेत. यू हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. तुमच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. दे हॅव कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. त्यांच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहेत. ही हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. त्याच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. शी हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. तिच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. इट हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. ह्याच्याकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. राज हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. राजकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. अंकल हॅज कॉन्टॅक्ट नंबर ऑफ प्रेसिडेंट. काकांकडे अध्यक्षांचा संपर्क क्रमांक आहे. नकारात्मक वाक्य करायचं असेल तर आय हॅव नॉट डिक्शनरी. वी हॅव नॉट डिक्शनरी. शी हॅज नॉट डिक्शनरी. पण ही वाक्य लक्षात घेण्यासाठी आहे. अशा प्रकारची वाक्य व्याकरणामध्ये वापरली जातात, ग्रामर म्हणून वापरली जातात. ती अचूकही आहे, बरोबर आहे, योग्य आहे.
पण वाक्याचं संभाषण करायचं असेल, ज्यावेळेस कम्युनिकेशन करायचं असेल, ज्यावेळेस कन्व्हर्सेशन करायचं असेल, डायलॉग डिलिव्हर करायचं असेल, तर अशा वेळेस असं डायरेक्ट अप्रोच शक्यतो वापरलं जात नाही. आय हॅव नॉट आणि हॅज नॉट. त्याच्याऐवजी नकारात्मक वाक्य करायचं असेल तर डू आणि डजचा वापर केला तर मग नॉट केला. मग या सगळ्याच्या डू डज जे आहेत ना इंग्लिशचे अतिशय जाणकार आग्रहपूर्वक वापरतात की डू डजच वापरा तुम्ही, तरच प्रॅक्टिकल कम्युनिकेशन जास्त इफेक्टिव्ह होईल. वाक्य पुढील प्रमाणे करता येतं. आय डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. वी डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. दे डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. शी डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. शी डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. राज डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. आशा डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. ब्रदर डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. पॉज डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. या पद्धतीने. मग आय डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. माझ्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. वी डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. आमच्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. यू डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. तुझ्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. यू डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. तुझ्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. दे डू नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. त्यांच्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. ही डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. त्याच्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. शी डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. तिच्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. इट डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. या वेड्याकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. राज डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. राजकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. अंकल डज नॉट हॅव डिक्शनरी ऑफ जापनीज लँग्वेज. काकांकडे जापनीज भाषेचा शब्दकोश नाहीये. डू नॉट डज नॉटचा वापर करतोय आपण इथे प्रॅक्टिकल कम्युनिकेशनसाठी. आता इथे हॅव आय मारुती कार, हॅव वी मारुती कार, हॅव यू मारुती कार, हॅज ही मारुती कार, हॅज शी मारुती कार. पण इथे सुद्धा अशा प्रकारची वाक्य तुम्ही जर पाहिली तर ग्रामरने ते बरोबर समजली जातात. बरोबर अशा प्रकारची वाक्य व्याकरणात्मक दृष्ट्या अगदी अचूक जरी असली तरी ही वाक्य संभाषणाच्या दृष्टिकोनातून सदोष समजली जातात. प्रॅक्टिकल लाईफमध्ये रॉंग अप्रोच समजला जातो हा. त्यामुळे आपल्याला येस नो टाईपची वाक्य किंवा WH ची वाक्य म्हणजे हो ना प्रकारचे ककारार्थी वाक्य करताना डू डजचा वापर हा इंग्लिशचे जाणकार आग्रहपूर्वक करतात, करायला लावतात. डू डज वापरलं की मग त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि मग हॅवचा वापर होतो. मग आता वाक्य कसे तयार होतील बघा. डू आय हॅव मारुती कार, डू वी हॅव मारुती कार, डू यू हॅव मारुती कार, डू दे हॅव मारुती कार, डज ही हॅव मारुती कार, डज शी हॅव मारुती कार, डज राज हॅव मारुती कार, डज आशा हॅव मारुती कार, डज अंकल हॅव मारुती कार, डज बॉस हॅव मारुती कार. मग डू आय हॅव मारुती कार, माझ्याकडे मारुती कार आहे का? डू वी हॅव मारुती कार, आमच्याकडे मारुती कार आहे का? डू दे हॅव मारुती कार, त्यांच्याकडे मारुती कार आहे का? डू यू हॅव मारुती कार, तुझ्याकडे मारुती कार आहे का? डू दे हॅव मारुती कार, त्यांच्याकडे मारुती कार आहे का? डज ही हॅव मारुती कार, डजचा वापर केला तर हॅव त्याच्याकडे मारुती कार आहे का? डज शी हॅव मारुती कार, तिच्याकडे मारुती कार आहे का? डज इट हॅव मारुती कार, ह्याच्याकडे मारुती कार आहे का? डज राज हॅव मारुती कार, राजकडे मारुती कार आहे का? डज अंकल हॅव मारुती मारुती कार, काकांकडे मारुती कार आहे का? घ्या आता. हाऊ मेनी बुक्स डू आय हॅव इन अ बॅग? हाऊ मेनी बुक्स डू वी हॅव इन अ बॅग? हाऊ मेनी बुक्स डू दे हॅव इन अ बॅग? हाऊ मेनी बुक्स डज शी हॅव इन अ बॅग? हाऊ मेनी बुक डज ही हॅव इन अ बॅग? हाऊ मेनी बुक डज राज हॅव इन अ बॅग? मग हाऊ मेनी बुक्स डू आय हॅव इन अ बॅग? माझ्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डू वी हॅव इन अ बॅग? आमच्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव इन अ बॅग? तुझ्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव इन अ बॅग? तुझ्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? तुमच्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डू दे हॅव इन अ बॅग? त्यांच्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डज ही हॅव इन अ बॅग? त्याच्याकडे बॅगेत किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डज शी हॅव इन अ बॅग? तिच्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डज इट हॅव इन अ बॅग? त्याच्याकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डज राज हॅव इन अ बॅग? राजकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? हाऊ मेनी बुक्स डज अंकल हॅव इन अ बॅग? काकांकडे बॅगेमध्ये किती पुस्तकं आहेत? आता याच्यामध्ये तिन्ही पॅरामीटर आपल्याला जर पाहिजे असतील अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाइप, WH त्याही गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतील. अरुण हॅज मेनी मराठी इन्सायक्लोपीडिया. तरुणकडे बरेच मराठीचे माहिती कोश आहेत. मग सब्जेक्ट हॅव हॅज आणि ऑब्जेक्ट असं सूत्र वापरलं जाते. करता हॅव हॅज आणि कर्म. त्याचप्रमाणे विक्रम डज नॉट हॅव एनी बुक ऑफ मराठी लँग्वेज. विक्रम जवळ मराठीचं कुठलंही पुस्तक नाहीये. सब्जेक्ट डू डज नॉट हॅव आणि ऑब्जेक्ट
करता डू डज नॉट हॅव आणि कर्म असा वापर केला जातोय. डज पवन हॅव मराठी डिक्शनरी, पवनकडे मराठी शब्दकोश आहे का? डू डज सब्जेक्ट हॅव आणि ऑब्जेक्ट असा वापर होतोय. विच डिक्शनरीज डज पियुष हॅव, पियुषकडे कोणते शब्दकोश आहे? डब्ल्यू एच डू डज सब्जेक्ट हॅव आणि ऑब्जेक्ट. मग इथे आपण पाहिलं तर ते त्याचाच रेप्लिका परत तयार करता येईल. आय हॅव माय ओन ऑफिस ऑन एमजी रोड, माझ्याकडे एमजी रोडवर स्वतःच कार्यालय आहे. आय डू नॉट हॅव ऑफिस ऑन गंगापूर रोड, माझ्याकडे गंगापूर रोडला कार्यालय नाहीये. डू आय हॅव माय ऑफिस ऑन एमजी रोड, माझ्याकडे एमजी रोडवर कार्यालय आहे का? वेअर डू आय हॅव ऑफिस, माझ्याकडे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वी हॅव 10 टाइप्स ऑफ डिक्शनरी इन अवर होम, आमच्याकडे घरी 10 प्रकारचे शब्दकोश आहेत. वी डू नॉट हॅव जॅपनीज डिक्शनरी इन अवर होम, आमच्याकडे जपानीज भाषेचा शब्दकोश नाहीये. डू वी हॅव गुड इंग्लिश डिक्शनरी इन अवर होम, आमच्याकडे घरी चांगला इंग्लिशचा शब्दकोश आहेच का? विच डिक्शनरी डू वी हॅव इन अवर होम, आपल्याकडे घरी कोणता शब्दकोश आहे? दे हॅव 10,000 शेअर होल्डर्स ऑल ओव्हर इंडिया, त्यांच्याकडे संपूर्ण भारतात 10,000 भागधारक आहेत. दे डू नॉट हॅव मोर दॅन 10,000 शेअर होल्डर्स, त्यांच्याकडे 10,000पेक्षा जास्त भागधारक नाहीयेत. डू दे हॅव शेअर होल्डर्स आउट ऑफ इंडिया ऑल्सो, त्यांच्याकडे भारताबाहेर देखील भागधारक आहेत का? हाऊ मेनी शेअर होल्डर्स डू दे हॅव इन इंडिया, त्यांच्याकडे भारतात किती भागधारक आहेत? राईट नाव बीजेपी हॅज 240 एमपीज इन लोकसभा, भाजपाकडे आता लोकसभेत 240 खासदार आहेत. बट काँग्रेस डज नॉट हॅव मोर दॅन 100 इवन, परंतु काँग्रेसकडे 100 पेक्षा जास्त नाहीयेत. डज एनी अदर पार्टी हॅव मोर दॅन 100 एमपीज, इतर कुठल्याही पक्षाकडे 100 पेक्षा जास्त खासदार आहेत का? हाऊ मेनी एमपीज डज बीजेपी हॅव इन राज्यसभा, भाजपाकडे राज्यसभेत किती खासदार आहेत? देवकी हॅज 8 सन्स, देवकीला 8 पुत्र आहेत. देवकी डज नॉट हॅव अ डॉटर, देवकीला कन्या नाहीये. डज देवकी हॅव 8 सन्स, देवकीला 8 पुत्र आहेत का? हु हॅज 8 सन्स, कोणाला 8 पुत्र आहेत? आता इथे व्यवहारात प्रॅक्टिकल लाईफ मध्ये याचा वापर कसा करायचा याच्याबद्दलची जी आहेत ना सिच्युएशन बघा. फ्रॉम द स्क्रीन लँग्वेज, बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आपण पाहतो. वी ऑलवेज लाईक टू सी द मूवी, चित्रपट पाहायला आपल्याला आवडतात. वी केअरफुली वॉच देम, आपण काळजीपूर्वक ते पाहतोय. बट कुड यू इमॅजिन दॅट द ट्रान्सलेशन ऑफ मूवीज डायलॉग विल बी व्हेरी फनी अँड एन्जॉयबल ऍक्टिव्हिटी, अशा प्रकारच्या गाजलेल्या चित्रपटांचे महत्वाचे संवाद अतिशय गमतीशीर आणि मजा करणारी ऍक्टिव्हिटी किंवा उपक्रम असू शकतो. फॉलोइंग आर द सम फेमस डायलॉग फ्रॉम द सुपरहिट फिल्म, काही गाजलेले संवाद आहे लोकप्रिय अशा चित्रपटामधले. आर यू एबल टू रेकॉग्नाइज दोज मूवीज नेम, तुम्हाला त्या चित्रपटाचे ना इन द पिक्चर यू विल फाइंड द क्ल्यू. आज जे जुने चित्रपट आहे त्याच्यामध्ये काही पॉप्युलर असलेले डायलॉग आपण जर पाहिले तर ते तुम्हाला लक्षात येतील. जसं फॉर एक्झाम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन अमिताभ बच्चन अँड शशी कपूर, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन मधला संवाद आहे. आय हॅव अ कार, आय हॅव बंगलो, आय हॅव मनी, आय हॅव बैंक बैलेंस एंड प्रॉपर्टी, यू टेल मी व्हाट डू यू हैव, मेरे पास कार है, मेरे पास बंगला है, मेरे पास पैसा है, बैंक बैलेंस प्रॉपर्टी है, तुम मुझे बताओ तुम्हारे पास क्या है? आई हैव मदर, यस आई हैव, मेरे पास माँ है, हा मेरे पास माँ है. तुम्ही जर युट्यूबवर गेलात आणि द फेमस डायलॉग ऑफ दिवार फिल्म असं जर टाकलं तर तुम्हाला हा डायलॉग निश्चितपणे पाहायला मिळेल. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर मधला 1975 साली हा चित्रपट आलेला होता आणि त्यावेळेस या चित्रपटाने अतिशय चांगली बॉक्स ऑफिस मध्ये कमाई केली होती. तर त्यातला हा जो डायलॉग आहे संपूर्ण तो प्रेझेंट पोझिशनच दाखवणार आहे. बरं, आता कन्व्हर्सेशन बिटवीन अमजद खान आणि इतर सगळे नॉर्मल कॅरेक्टर त्यांच्यातलं. हाऊ मेनी पीपल ठाकूर हॅज, ठाकूर के पास कितने आदमी थे, बरोबर. जस्ट टू सर, बस दो सरदार. एंड वी हैव थ्री टिल दे रैन अवे, हमारे पास 3 है फिर भी वो डर के मारे भाग आए. वी हैव योर साल्ट सर, हमने आपका नमक खाया है. नाउ हैव माय बुलेट देन, अब मेरे हाथ से गोली खा. आई हैव 1 बुलेट एंड वी हैव 3 men, हमारे पास 1 गोली है और आदमी 3 है.
हाउ मिस जस्टिस इट इज, बहुत नाइंसाफी है. हा हा हा. सो हा जो डायलॉग आहे, हा बॉक्स ऑफिस मधला अतिशय चांगले बॉलिवूडचं टर्निंग पॉइंट ठरलं याचं मूवी शोले मधला आहे. मग 1975 त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये तो चित्रपट आला होता, शोले. आणि शोलेने बॉक्स ऑफिसमध्ये प्रचंड कमाई केली आणि खूप क्रेज निर्माण केली होती. लोकांचे डायलॉगचे डायलॉग पाठ होते. मग त्यामुळे गब्बर सिंगचा कितने आदमी थे हा डायलॉग तुम्ही युट्यूबवर जाऊन जरी पाहिला, तर त्या सगळ्या डायलॉग मध्ये प्रेझेंट पोझिशनचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतं किंवा पाहायला मिळतं. सेम वे कन्व्हर्सेशन बिटवीन अमजद खान एंड अमिताभ बच्चन. व्हाट शैल आई डू इन सिटी, शहर में आके मैं करूंगा क्या बाबा. Stupid, you have melodious voice, you have good singing skill, you have mind blowing talent, you will become famous singer over there. पागल, तेरे पास मीठी आवाज है, तेरे पास अच्छा कौशल है, तेरे पास इतना अच्छा हुनर है, तू बहुत बड़ा सिंगर, बहुत बड़ा गायक बन सकता है. ओके बाबा, आई एम रेडी. विल यू टेक फूड बाय माय हैंड. ठीक है बाबा, मैं आने के लिए तैयार हूं. अब तो तू मेरे हाथ से रोटी खाएगा. मग याच्यामध्ये दोन मित्रांच्या मधले असलेला संवाद इथे सांगितला गेलेला आहे. तो मूव्ही जो आहे ना, याराना होता, 1981 मध्ये आलेला याराना. त्याच्यामध्ये जे आहेत ना, सारा जमाना हसीनो का दिवाना, हे गाणं प्रचंड अमिताभ बच्चनचं गाजलं होतं. त्याच्या अंगावर शरीरावर लाइटिंग केलेली आहे आणि तो डान्स करतोय अशा प्रकारचं आहे. किंवा त्यामध्ये छू कर मेरे मन को, या तूने क्या इशारा, ते गाणं सुद्धा अतिशय गाजलं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला माहिती असेल की मित्राच्या भोले हो भोले, जग टूटा वो रूठा, मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे. हे जे गाणं आहे, हे गाणं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या दोघांचा हा डायलॉग आहे. आता प्रॅक्टिकल लेव्हलला कसा वापर करता येत याची उदाहरण गमतीशीर पद्धतीने आपण बॉलिवूड मधल्या काही चित्रपटांमधली पाहिली. बघा, लक्षात घ्या, अशा गमतीशीर पद्धतीने तुम्हाला जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होईल. अगदी युट्यूबवर जाऊन सुद्धा तुम्ही या छोटे छोटे क्लिप जर सर्च केल्या, तर तुम्हाला ते कॉन्सेप्ट, कम्युनिकेशन मधला वापर हा फार डोक्यात चटकन बसतो. त्यामुळे दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स. लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला जे पिंक कलरचं पुस्तक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये होमवर्क कसा करायचा हे तुम्हाला सांगितलंय. पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी सांगतोय. तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये असेंब्ली करायची आहे. सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आणि अशी 10 वाक्य तयार करायची. 10 वाक्यामधलं मराठी ट्रान्सलेशन करायचंय. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हा वेगळा असला पाहिजे, याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर आपण आपला मोर्चा वळवणार अफर्मेटिव्हच्याच बाबतीत इंग्लिश टू मराठी करण्यामध्ये. मग इंग्लिशची कुठलीही वाक्य त्या पॅराग्राफ मधून घ्या आणि त्या इंग्लिशच्या वाक्यांचं मराठीमध्ये भाषांतर करा. कमीत कमी 5 तरी वाक्य घ्या. आणि मराठीमधले अफर्मेटिव्हचे वाक्य घ्या. मराठीमधले कमीत कमी 5 आणि मॅक्सिमम, मी तर सजेस्ट करेल जास्तीत जास्त वाक्य करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मराठीमधला तुमच्या मनातला विचार इंग्लिशमध्ये अभिव्यक्त होण्याचा सराव त्याच्यामध्ये चांगला होईल. म्हणजे तिन्ही सेट जे आहेत ते अफर्मेटिव्हचे येतील. आता निगेटिव्हकडे वळा. मग निगेटिव्हचे तुमच्या पुस्तकामध्ये जो तक्ता दिलेला आहे, हा तक्ता जो आहे तो सगळा व्यवस्थित सोडवा. त्याच्यामध्ये 10 वाक्य असेंबल करा. 10 वाक्याचे मराठीमधले भाषांतर करा आणि त्या प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे अगदी व्यवस्थित पूर्ण करा. त्यानंतर पुढचं जो आहे त्याच्यामध्ये लगेच ताबडतोब निगेटिव्हचीच वाक्य पण इंग्लिश मधून मराठीमध्ये करायची आहे. ती वाक्य कुठलीही 5 निवडा कमीत कमी आणि त्याचं भाषांतर करा. आणि मग नंतर शेवटी मराठी जो कोर एरिया आहे त्याच्यातली वाक्य घ्या कमीत कमी 5 आणि मग ती इंग्लिशमध्ये भाषांतरित करा. शक्य असेल तर सगळेच्या सगळे मराठी वाक्य इंग्लिशमध्ये केलं तर अतिशय चांगला सराव होईल. आणि त्याच्यानंतर मग मात्र येस नो टाईपचा तक्ता घ्या. येस नो टाईपच्या तक्त्यामधून सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट निवडा. त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचा सहाय्यकारी क्रियापदाचा भाग किंवा हेल्पिंग व्हर्ब वापरा आणि 10 वाक्य तयार करा. त्याचं ट्रान्सलेशन करा. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगळा असेल याची काळजी घ्या. येस नो टाईपचीच इंग्लिश टू मराठीचे वाक्य घ्या आणि त्या इंग्लिश टू मराठीच्या वाक्यांचं भाषांतर करा. कुठल्याही 5 वाक्य कमीत कमी
आणि नंतर मराठीकडे आपला मोर्चा वळवा आणि मराठीतली वाक्य जी आहेत ती इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्या पद्धतीच्या गोष्टी प्रॉपर एक्झॅक्ट अप्रोप्रिएट लेवलला कन्व्हर्ट करायच्या आहेत. आणि जास्तीत जास्त वाक्य करा आणि मग WHच्या बाबतीत करा. WHचा तक्ता घ्या. WH योग्य प्रकारे सांगड घाला. त्याच्यापासून 10 वाक्य तयार करा. मराठीमध्ये त्यांचं भाषांतर देखील करा. प्रत्येक वाक्यांमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वेगळा असेल, WH वेगवेगळा असेल याची काळजी घ्या. म्हणजे सगळ्या व्हेरिएशन मधले ती. नंतर मग आपण पाहणार मराठी ट्रान्सलेशन म्हणजे इंग्लिशची 5 वाक्य घ्यायची त्याचे मराठी ट्रान्सलेशन करायचे आणि नंतर मराठीतली वाक्य सर्वात शेवटी आहेत ती इंग्लिशमध्ये भाषांतरित करायची. कमीत कमी 5 करा, जास्तीत जास्त सगळे करा आग्रहपूर्वक. हे जर जमलं तर मित्रांनो तुमच्याकडे असलेलं पिंक पुस्तक आणि त्यातला होमवर्क जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही केला ना, बिलीव्ह मी, इथून तुम्ही जे व्हिडिओ पाहतायत ते व्हिडिओ तुम्हाला 25% मदत करतील. पण तो होमवर्क केला, प्री रिडिंग केलं, पोस्ट रिडिंग केलं, उरलेले 75% तुमचं काम होतं. फक्त व्हिडिओ पाहून नाही, तर त्या पिंक कलरच्या पुस्तकातला होमवर्क अप्रोप्रिएट राइट डायरेक्शनला केला, तर तुम्हाला इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळायला प्रचंड मोठी मदत होईल. ओके? थँक यू. Goodbye everyone. See you tomorrow for the next session. Till the time, take care of yourself. होमवर्क आग्रहपूर्वक करा, टाळाटाळ करू नका. त्याच्या सगळ्या बारकाव्यांमध्ये लक्ष द्या. काही अडचण असल्यास डेफिनेटली कमेंट्समध्ये तुम्ही मेन्शन करा आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. थँक यू व्हेरी मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. हॅव अ व्हेरी गुड डे. हॅपी इंग्लिश लर्निंग. तमसो मा ज्योतिर्गमय. चला थांबूया इथे. अँड सो उद्या आपण पास्ट पोझिशन या विषयावरती चर्चा आरंभित करत आहोत. थँक यू व्हेरी मच. बाय.